हाय गाईज, जय कुईरा, ओम साईराम, गणपती बाप्पा मोरया. तुमचा सर्वांचा लाडका विघ्नेश तांडेल तुमच्यासमोर ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे म्हणजे गणपती, संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणेश. महाराष्ट्रामध्ये मोठ्या थाटामाटाने आपला गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि सर्व भाविक भक्तजण आपल्या मोठ्या उत्सवात जल्लोषात आपला बाप्पाचा उत्सव साजरा करत आहे. तर आम्ही सुद्धा आता बाप्पाच्या आगमनाचा ब्लॉग आम्ही तयार करत आहे. तर तुम्ही पाहू शकता समूह आमची आता इथे तयारी चालू आहे. आम्ही लवकरच जाणार आहेत बाप्पांना घ्यायला. खूप मजा करूया, खूप एन्जॉय करूया. या ब्लॉग मध्ये आम्ही तेच तुम्हाला दाखवणार आहोत. हिची ओळख करून देतो तुम्हाला. ही म्हणजे आमच्या भावाची मुलगी नृत्या. तर गाईज आता बाप्पांसाठी डेकोरेशन झालेलं आहे आणि आता बाप्पांसाठी जागा रेडी आहे. हाय गाईज, आम्ही आता चालल्यात आमच्या गणपती बाप्पाला आणायला. तर आजचा संपूर्ण ब्लॉग सांभाळणार आहे आपली समीक्षा. आणि आता तुम्ही बघू शकता सगळे टेम्पो मध्ये बसलेले आहेत. तर गाईज आता आम्ही सगळे बाप्पांना घ्यायला झाल्यात. सगळे टेम्पोच्या आतमध्ये आहेत पण सगळे घामाटलेत. सगळ्यांना कंटाळा येतोय खूप. हे बघा, तुम्हाला सगळ्यांना काय कसं वाटतंय? लिमोरी, तुला कसं वाटतंय? स्पेशली मला बघून बोल. दीपिका काकी, तुला कसं वाटते? 11 दिवस आता आपल्या आईकडे यायचं. माई, तुला कसं वाटतं गणपती बाप्पा घरी येणार? बरं वाटतंय? मजा येईल ना खूप. 11 दिवस भेट आली. शेमाईला विचारणार तिला कसं वाटतंय. शेमाई, तुला कसं वाटतंय गणपती बाप्पा येणार आहे तर? कसं वाटतंय तुला बाप्पा आपल्या घरी येणार? आपण आनंद वाटतो. आनंद वाटतो ना, खूप मस्त. तुला कसं वाटतंय? गणपती बाप्पाची दरवर्षी वाट बघतो, पण आता आज बाप्पा विराजमान होणार तर खूप बरं वाटणार. गणपती तर गाईज आता संतोष काका आपले, तुम्ही बघितलंच असेल पहिल्या ब्लॉग मध्ये आपल्या संतोष काकांना. कसं वाटतंय? आज बाप्पाचं आगमन होत आहे, खूप आनंद होत आहे, मन भरून पण येत आहे. बाप्पा येत आहेत घरी. मला फक्त थोडा आज उशीर झाला आहे पण काही वाटत नाही. मस्त मजा येते आज. आता नक्की तुला कसं वाटतंय? बोल. मस्त वाटतंय. आता जायचंय बाप्पांना घ्यायला, फुल मजेत. भूमिका, तुला कसं वाटतंय? मस्त मस्त, पण काय म्हणजे आरूला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. आता पण घ्यायला जातील. तुम्ही बाप्पांना बघितलेलं आपलं? बघितलेलं. डेकोरेशन कसं झालंय? तुला काय वाटतंय? तुम्हाला कसं वाटतंय? बाप्पाचं एकदम स्वागत चांगल्या पद्धतीने एकदम करण्यात आलेलं आहे आणि सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. तसं बाप्पाचं आगमन आपल्या घरातच होणार आहे आणि हे सगळं उत्साही असतं. प्लस सगळं मंडळ पुरा उत्साही आहे आणि सगळं एन्जॉय करण्याच्या याच्यामध्ये आणि बाप्पाच्या याच्यामध्ये आमची आरती नारती वगैरे सगळं भरपूर काही एन्जॉय असतं. मी पण या. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. आपण आता ललित काकांची इंटरव्ह्यू घेऊया. सर्वात मेन माणूस, पूर्ण डेकोरेशनचा, गणपती मंडळाचा धडाडीचा कार्यकर्ता, पूर्ण मेन माणूस आहे. तुम्हाला कसं वाटतंय श्रावण पाळून? चांगला उत्तम वाटतंय मला. कार्यक्रम उत्सव तर 10 दिवसाचा आहे पण श्रद्धा आणि सेवा ही शेवटच्या श्वासापर्यंत आहे. बाप्पाचा लुक पाहण्यासाठी तुझी काय इच्छा असेल? मला आता आतुरता राहिली आहे. काही क्षणातच आपला बाप्पा दर्शन होणार आहे, त्याच्यासाठी धडपड चालू आहे. जी मेहनत आहे, जी 10 दिवसावर मेहनत करतात, ती कुठे आता सफल होणार आहे. बाप्पाच्या आगमनासाठी तुझे 2 शब्द. गणपती बाप्पा तर गाईज आता आम्ही तुम्हाला डायरेक्टली बाप्पांकडे भेटू. Moria,
तुला कसं वाटते? एक नंबर आनंद आनंद. तुला कसं वाटतं? तू तरी तुला आनंद म्हणजे मला आनंद. हाय गाईज, आम्ही आता बाप्पाच्या आगमनाला आलेले आहेत आणि आमचा सर्वात धडाडीचा कार्यकर्ता ललित दादा, तुला कसं वाटतंय आपण बाप्पाच्या आगमनाला आलाय? तुझे काय शब्द? आनंद. जे वर्षभराची वाट बघत होतो, जशी आई शाळेतल्या मुलाची वाट बघते ना, तसं आम्ही आमच्या बाप्पाची वाट बघत असतो. तो क्षण आता आलेला आहे. आता थोड्याच वेळा आमच्या बाप्पाचं दर्शन होणार आम्हाला. बाप जसा त्याच्या लेकीच्या लग्नाला लेक सासरी जाताना रडला नव्हता, तेवढा आम्ही आमच्या बाप्पासाठी रडतो. तुम्ही कशा पद्धतीने साकार केलं? यावेळी 144 वर्षानंतर आपल्या देशात म्हणजे पुऱ्या जगात महाकुंभ मेळा 2025 प्रयागराजमध्ये जो आयोजित केला होता, त्या थीमवर आपण यंदाचं डेकोरेशन केलेलं आहे. जे कुंभमेळ्याला जाऊ न शकत त्यांनी आमच्या घरी येऊन कुंभमेळ्याचा आस्वाद किंवा त्या कुंभमेळ्याचे दर्शन घेऊन आपण पवित्र होऊ शकतो, याची अनुभूती त्या बाप्पाच्या चरणात अशी आहे. गणपती बाप्पा अजून हात कर, हाय कर, हाय हाय हाय. भूम्या बघा, भूम्या सर्व गणपती घ्यायला आलेत आणि भूमा बघा गेम खेळते मोबाईलवर भूम्या. त्या तुला आपल्या परिवारांसाठी प्लस बाप्पांसाठी तुला काय बोलायचे वाटतात? आपला परिवार म्हणजे एकदम असा आहे जो, आणि त्याच्यामध्ये उत्साह म्हणजे असं वाटते की त्या परिवारातच रमून जाऊ. इतका मस्त आणि फुल एन्जॉय आणि फुल फ्रीडमवाला आहे आपला परिवार. मला एवढंच वाटतं की बाप्पाने आपल्या परिवारासाठी जे काही परिवारातल्या मेंबर्स मागितलं आहे, त्यांची काही इच्छा आहे ती पूर्ण करावी, एवढं मला वाटतं. दिनेश, ते एवढे दिवस बाप्पांसाठी मेहनत केली, तुला काय वाटतंय? चांगलं वाटतं. बाप्पा आज आगमन होणार आणि आपल्या घरात येणार, त्याबद्दल तुझे 2 शब्द काय आहेत? बाप्पासाठी सर्वच काही. तुम्हाला सर्वांना काय वाटते बाप्पांबद्दल 2 शब्द बोला फक्त. तुला आज कसं वाटते? खूप आनंद वाटतो. गणपती बाप्पा आले. गणपतीला आता आम्ही गणपती घ्यायला आले. गणपती बाप्पा घ्यायला आले. आम्हाला आमचा हा वर्षाचा सण आहे आणि आम्ही एन्जॉय करतात ना, की आमची पूर्ण फॅमिली एकदम एन्जॉय करते. परिवाराबद्दल तुम्ही 2 शब्द काय सांगू शकतात? आमचा सर्वात खूप चांगला आहे परिवार. आम्ही जावा आहेत ते आमच्या बहिणीसारख्या राहतात. सर्व जावांचे सासू वगैरे सगळे आमच्या मैत्रिणीसारखे राहतात. आम्ही खूप फॅमिली चांगली आमची. मोठ्या तुम्हाला कसं वाटतं आपल्या घरी बाप्पा येणार आहे? आनंद वाटते, अति आनंद. तुमच्याकडे तुमची काय मागणी आहे बाप्पांकडून? बाप्पाकडे बस एवढा आम्हाला सुखी संसार आहे, आमच्या परिवारात सुखी ठेव, एवढा आमचा हे आहे देवाची मागणी. बाप्पा घरात येणार तर तुझा नव्या रूपात पाहण्यासाठी तुझं काय असेल मन? माझा मन एकदम अति आनंदाचे एकदम. पप्पा तुला कसं वाटतं इथे आपल्या बाप्पांना घ्यायला आल्या तर? लागला जाऊन दिला पहिल्यांदा मस्त सर्वांना थंडे दिले. आता पियायचे मला बोल सगळे थंडे साहिल काकाने आईस्क्रीम आणले सर्वांना. साहिल काका काय आज कशामुळे आईस्क्रीम? असं कारण खूप गरम होत आहे. गर्मीमध्ये जरा थंड बरोबर. झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता आम्ही बाप्पाला घ्यायला आलेत आणि सर्व आमचे घरातील सदस्य फॅमिली मेंबर बाप्पाला पाहण्यासाठी उत्साहित झालेले आहेत. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे वरदराजाची कृपा आहे की आज पाऊस नाही आहे आणि बाप्पाचं आगमन सुद्धा आहे. तर आता थोड्याच वेळात आपला बाप्पा येणार आहे.
आमचा लाडका युवराज आलेला आहे, बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि बाप्पा त्याच्या जागेवर विराजमान झालेला आहे. तर गाईज तुम्ही पाहू शकतात आपल्या लाडक्या युवराजाला आणि आम्ही पुढे तुम्हाला नक्कीच बाप्पांविषयी व्लॉग दाखवू. चला तर गाईज भेटूया पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. ओम साईराम जय एकविरा गणपती बाप्पा मोरया.